माय नेम इज ममता. माझं नाव ममता आहे आणि मी पहिला मुंबईला राहायची आणि आता रायगडमध्ये शिफ्ट झाली. सो आय एम व्हेरी कन्फ्यूज फॉर माय लाईफ. मी कन्फ्यूज आहे की मी काय करणार, कारण लहानपणापासून तिथे राहिलो, त्या सिटीमध्ये राहिलो. अचानक आपला सोडून एक दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तर खूप कन्फ्युजन आहे. डिसाईड तर मी काय करू मला सडनली समजत नाही आहे. बट अजून मी शिफ्टिंग 2 मंथ्स म्हणजे 2 महिने आले आणि मी अजून काम पण शोधलं नाही आहे आणि मी अजून काहीच इथे केलं नाही. मी रात्री विचार करते की मी सकाळी लवकर उठून साईबाबा मी रात्री उठते सॉरी रात्री मी विचार करून सकाळी उठणार आणि मला जे करायचं आधी म्हणजे माझी ताई ती टेलरिंग करते. अँड मला 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 पण इंटरेस्ट आहे. मला फॅशन डिझाईनमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता. मला पण 2 ह्याच्यात इंटरेस्ट होता, ॲक्टिंगमध्ये अँड फॅशन डिझाईन. ॲक्टिंग तर बेसिकली मी प्रयत्न करते, रील्स करते, ऑब्वियसली प्रयत्न करते रील्समध्ये. बट मी खूप सिम्पल रील्स बनवल्यामुळे जरा मला फॉलोअर्स कमी. इट्स ओके, आय एम नॉट डूइंग माय लाईफ. मग आता फॅशन डिझाईन आता माझा सेकंड ऑप्शन. पटकन असं मी विचार करते, मी रात्री विचार करते की मी सकाळी उठणार आणि सगळे कामं फोकस करून म्हणजे मी घेऊन म्हणजे मी जाऊन टीचिंग म्हणजे शिकणार. बट काय होतं ना, माझं माइंड अचानक चेंज होतं. तसं मला नाही करायचं. ग्रह असतात ना, एक असं खूप वेगळे ग्रह असतात. ते ग्रह आपल्याला जेव्हा एकदा समजा आपला ग्रह कधी असायचं बरं वाटतं, कधी सायलेंटमध्ये राहायला वाटतं, कधी खूप सॅड वाटतं, कधी खूप हॅपी वाटतं. आपले जसे ग्रह असतात तशी ती ग्रह फिरत जातात. तसं आपलं म्हणजे होतंच ना, मग आपल्या माइंडमध्ये तसं होतंच ना. मी खूप विचार करते बाई हे असं का होतं यार, असं का होतं. पण असं ॲक्च्युअलीमध्ये नाही. पहिला पण मला माहिती की माझा जागा चेंज झाली आहे. मी सिटीवरून विलेजमध्ये रायगड पाली म्हणजे राहते. रायगड पाली ऑब्व्हियसली म्हणजे खूप लोकांना माहिती आहे बल्लाळेश्वर मंदिर, 7 गणपती, 7वा गणपती. सो मी तिथे आले. क्लायमेट्स खूप छान आहे, विलेज आहे, खूप छान आहे. पण इथे काय ना खूप स्केरी आहे म्हणजे झाडं आहेत, माणसं कमी आहेत. तो अशा ठिकाणी राहायची सवय नाही. बट आता 2 महिने झाले तर थोडी थोडी सवय झाली. पण ॲक्च्युली मला समजत नाही मी काय करावं काय नाही. मग मी जसं मग मी टीचिंग शिकावं. पण असं काही काही लोक हे वय ना, पण शिकायला वय नसतो ऑब्वियसली. कधीही माणूस शिकू शकतो. 38, 50, 60, 70, 80 म्हातारा होईपर्यंत माणूस शिकतो. असं काही नाही. शिकण्याचं काही मनापासून पाहिजे की शिकलं पाहिजे. इंटरेस्ट पाहिजे, मनापासून वाटलं पाहिजे की आपण करावं, मजा घेऊन करावं असं वाटलं पाहिजे. मला हे फॅशनमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट आहे. बट सुरुवातीपासून मला शिकायला लागेल आणि मी प्रयत्न करते आहे. मला पहिला मशीन पण चालवता येत, पण आता यायला लागली थोडी थोडी. पण त्याची आपण घरातून बाहेर पण पडलं पाहिजे ना. आणि मी खूप विचार करते की मी रात्री झोपलं की लवकर उठावं. माझ्याने होत नाही कारण की माझ्यासमोर मी काहीच नाही. मी विचार केलाच नाही मी इथे आली आहे. सो म्हणजे वेगळं फील आहे की आपण आपण लहानपणापासून तिथे राहिलो आणि ती जागा अचानक सोडून आपण इथे येतो. खूप काही डिफरन्स आहे. तर तिथून मला बाहेर पडायचं आहे आणि एक नवीन विश्व निर्माण करायचं आहे आणि माझं ते फोकस आहे तिथे करायचं आहे. आणि जेवढे मी कामात बिझी राहील तेवढं माझ्यासाठी चांगलं, माझ्या माइंडसाठी चांगली पाहिजे. कारण की तसं आपण एकटं राहतो, एखादी तिथलीच कामं करतो, पण बाहेर पडत नाही. त्यामुळे म्हणजे आपलं माइंड बंद होतं, बुरशी लागते. म्हणून बाहेर पडल्यावर आपलं क्लायमेट म्हणजे माणसं दिसतात, वेगळं वाटतं. असं म्हणजे खूप वेगळं माणसामध्ये मिक्स होतं, माणसं मिळतात, मित्र-मैत्रिणी होतात असं वाटतं. आणि सॉरी मी का बोलते कारण की मला असं बोलावंसं वाटलं.
माझी मेंटली म्हणजे माहिती काय चाललं म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना कसं हालत होते ते मी सांगते. असं काही नाही ते खूप चांगलं पण एक स्केरी आहे. खूप विचित्र आणि शांतता आहे. खूप भीती नाही वाटते इथे ॲक्च्युली जंगल नसल्यामुळे इथं बिल्डिंग्स खूप कमी आहेत. आपल्या सिटीमध्ये कसं सगळे जंगल आहे सॉरी बिल्डिंग्स आहे. सगळे लाईटी लावले पण काय वाटत नाही. पण इथे 7ला या 7:30लाच 7:30-7लाच शॉप बंद होतात, लोकं दुकानं बंद होतात. लाईटी नाही आहे, जंगलं आहेत. तर खूप स्केरी आहे इथे. पण आता 2 महिन्यात मला सवय झाली ऑब्व्हियसली मस्त. तर प्रयत्न करणारी ही म्हणता ॲडजस्ट होईल इथं प्रयत्न चालू आहेत. आणि सॉरी मी तुम्हाला पकवलं असेल. मला असं वाटतं की माझी जी ममता निमकम माय नेम इज ममता. आय एम यूट्यूबर, आय एम अ सोशल इन्फ्लुएन्सर, आय एम अ सॉरी व्हिडिओ बनवते, रील्स बनवते, यूट्यूबर. मग माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब मी यूट्यूबमध्ये टाकणार आहे. ते प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि छोटीशी मी सांगितलं की माझं कसं वाटतं आणि मी माझ्याबद्दल सांगितले. तुम्हाला जे आवडलं तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. नमस्ते.